आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपीमध्ये आपण आज नाकाचे विकार डिसऑर्डर्स ऑफ नोज या विषयावर बोलणार आहोत. नाकाचे अनेक विकार असू शकतात. सायनुसायटिस, नासिकाशोथ, पॉलिप्स, ट्यूमर आणि इतर विकार नाकाला प्रभावित करतात. या विकारामुळे नाकात अडथळा, श्वास घेण्यास त्रास, नाकातून रक्त येणे, वासाची भावना कमी होणे आणि चेहऱ्यावरील दाब यासारखी लक्षणं दिसू शकतात. नाकाचे काही सामान्य विकार आहेत. पहिला विकार आहे सायनुसायटिस. सायनसमध्ये सूज आणि संसर्ग निर्माण होते. दुसरा आहे नासिकाशोथ. नाकाच्या अस्तराची जळजळ होते, जी ॲलर्जी किंवा इतर कारणामुळे होऊ शकते. तिसरा आहे पॉलिप्स, नाकाच्या आत वाढलेले मांस. चौथा आहे ट्यूमर, नाकात किंवा सायनसमध्ये होणारी असामान्य वाढ. पाचवा आहे नाक बंद होणे. विविध कारणामुळे नाक बंद होऊ शकते, जसे की सर्दी, ॲलर्जी किंवा नाकातील अडथळा. सहावा आहे नाक रक्तस्राव. नाकातून रक्त येणे हे अनेकदा किरकोळ असू शकते, पण काही वेळा गंभीर कारणामुळे सुद्धा होऊ शकते. सातवा आहे वासाची भावना कमी होणे. नाकातील विकार किंवा संसर्गामुळे वासाची भावना कमी होऊ शकते. आठवा आहे चेहऱ्यावरील दाब. सायनुसायटिस किंवा इतर विकारामुळे चेहऱ्याला दाब जाणवू शकतो. याच्यावर काही उपाय आहेत. नाकाचे विकार आणि त्यांची लक्षणं यावर आधारित उपचार पद्धती निवडल्या जातात. उदाहरणार्थ, सायनुसायटिससाठी अँटीबायोटिक सारखी औषधं वापरतात. नासिकाशोथसाठी ॲलर्जी प्रतिबंधक औषधं वापरली जातात. पॉलिप्स आणि ट्यूमर शस्त्रक्रिया किंवा इतर प्रक्रियेने काढले जाऊ शकतात. काही विकारावर घरी पण आरामदायी उपचार करता येतात. धूम्रपान करणे किंवा धूर श्वासात घेणे टाळा. नाकाचे केस काढू नका, कारण ती घाण आणि कचरा फिल्टर करतात. भरपूर पाणी प्या. तुमच्या वातावरणातून ॲलर्जी निर्माण करणारे घटक काढून टाका. श्वासात येणारी धूळ आणि इतर ॲलर्जन्स कमी करण्यासाठी घर स्वच्छ ठेवा. बेडशीट्स वारंवार धुवून धूळ काढून टाका. नाकाच्या पोकळ्यांना सलाईन स्प्रेने पाणी द्या. त्या नेहमी स्वच्छ आणि ओलसर ठेवा. घरात हवा ओलसर ठेवण्यासाठी ह्युमिडिफायर वापरा. आरोग्य संगीतामध्ये भैरवी आणि मधुवर्षिणी या रागांच्या सुरावटी नाकाच्या विकारावर उपयुक्त ठरल्या आहेत असे म्हणतात. धन्यवाद.